आणि यानंतर आपण थेट जाऊयात मनोज जरांगे सध्या बोलतात की नोंदीमध्ये खाडाखोड केली जाते, खोटे रेकॉर्ड दिले जाते, खोटी वंशावळ जोडली जाते. कोण म्हणतंय असं? भुजबळच म्हणतायत. मागे सर का हो थोडं तुम्ही असं चिटकून का तुम्हाला पुढे मला का म्हणजे मला असं गुदगुले झाले पुन्हा सॉरी पुन्हा एकदा खोटी वंशावळ जोडली जाते, खाडाखोड केली जाते नोंदीमध्ये. काही तर पेनानं लिहिलेलंच त्यांनी काही हे दाखवलं. छगन भुजबळांनी जाहीर सभेमध्ये दाखवला की नोंदीनं छेडछाड होत आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्याला काय जाऊ द्या, त्याला काही कळत नाही. झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलता एवढा मोठा मंत्री असं पुढे खाडाखोड केलेलं आहे. शेवटी शासन आहे, शेवटी कायदा आहे, शेवटी नियम येतं. त्याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी अभ्यासक आहे. इतक्या मोठ्या सोयी सुविधा सरकारनं उपलब्ध केलेल्या असून स्वतःच्या सरकारवर शंका घेतोय. स्वतःच्या सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं हे त्याचं स्वप्न आहे. आता म्हणजे एकूण अशी शक्यता दिसते की याला असले काहीतरी सरकारवर आरोप करायचे आणि या दोन लोकांना डॅमेज करायचे. कारण अजितदादांना डॅमेज केलं म्हणजे त्याचं भागत आहे आणि यांच्याविषयी पण आरोप करायचे फडणवीस साहेबांबद्दल. त्याला ती सवय लागली. आम्हाला काय वाटत नाही त्याचं. आता पूर्वी वाटत होतं पण आता काय वाटत नाही, कारण जे सत्य ते बाहेर पडले आणि सरकारनं ते एक स्टेटमेंट त्यांनी काल असं केलेलं आहे की न्हाव्यांनी मराठ्यांच्या दाढी कटिंग करू नयेत. त्यामुळे कसं बघतात हजामती करू नयेत, त्यांना हजामत करून द्या. मग त्याचं काय माहिती आहे का, त्याचा विचार आहे. त्याला गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत हे त्याचं स्वप्न आहे. मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो. एखाद्याचं वेगळे विचार असतात आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही. जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण. आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्यांना म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव असं स्वप्न आहे त्याचं. आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं असं त्याचं स्वप्न. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत आता. कारण गोरगरीब ओबीसी बांधवांना 7 मराठाच देणार आहे किंवा किती म्हणला तरी फक्त ओबीसी बांधवांना विनंती इथून पुढं तरी आता शाने व्हा. तो किती तुम्हाला संपवायला निघालाय, त्याला बळ देऊन विनाकारण तुमच्या घरात साप घेऊ नका तुम्ही. ते असं देखील म्हणाले भटक्या विमुक्त ओबीसीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सभा आहे. ज्या अन्याय भटक्या विमुक्तावर होत आहे, त्यांच्या ओबीसीच्या घरासमोर डीजे वाजवला जात आहे, त्यांना धमक्या दिल्या अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. कायच कोण डीजे वाजवते त्याच्या दारात? ओबीसी बांधव मराठा बांधव धनाचं त्याचं डीजे लावून कायच कोण हे होत आहे. त्यालाच ते काहीतरी काडी लावायचे सहन होत नाही. भंगार विचाराचा माणूस सगळ्या दुनियाचा देव. खरंच फडणवीसांना आणि अजितदादांना डॅमेज करण्यासाठीचेच आजकाल तुमच्या विरोधातले वक्तव्य येईल का त्यांचे? नाही शक्यता, मी अंदाज काय म्हणलं की त्याची शक्यता त्याची दिसते. त्याचा धंदाच आहे देव. ते ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडितो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच येते. ते स्वतःच कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणले. सगळे जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याचं. इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस येतो. कारण ओबीसी बांधवांना सुद्धा आरक्षण मिळू देत नाही, 12 बलुतेदारांनाही खाऊ देत नाही आरक्षण. आता व्यवसाय बंद करा म्हणतोय, कुणाला डीजेच वाजले म्हणतो. अरे शेवटी लोकशाही आहे. या लोकशाहीत माणूस स्वतःची मागणी करू शकतो, तशा स्वरूपाचा आनंदही व्यक्त करू शकतो ना. का अशी बंधनं घातलेत कुठे? तुझ्याच म्हणण्यासारखा कायदा चालावा असं तुला वाटतं? म्हणजे का तू निजाम काळात लईसून राहिलेला आहे का तू? मग त्याच भावनेतून अनेक त्यांच्यावर आरोप करू लागले की ते पक्षांतर करतील म्हणून. पुढे जायला बसले त्याचं काय पक्ष ते 2 मिनिटात काही करू शकते. त्या पक्षाबद्दल मला नाही बोलायचं. ते कुठं जाय म्हणत होते राष्ट्रपती व्हाय ना, घेणं देणं. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोला, सोडितच नाही तुला. राजीनामा देऊनच मी उतरलोय म्हटले ते आंदोलनामध्ये. म्हणजे 16ला दिला होता आणि 17ला आंबडला आले. काय उपकार केला काय आमच्यावर? तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा. आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तू राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरक उडत समुद्रात तिकडे हिंड. आम्हाला काय देणं घेणं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको. संजय राऊत असं म्हटले की जे भुजबळांनी राजीनामा दिला त्याबाबत मी राजीनामा देण्याचं नाटक करतो, तुम्ही न घेण्याचं नाटक करा असं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणतात. ते लयच विचित्र आहे होते यावलेच. लय विचित्र आहे. त्याने सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत. मागचं दुःख कोणी विसरू शकत नाही. बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना हे कसा आहे म्हणून. आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं तो बी पक्ष मोडीला दिले. आता ज्यांचे ते सरकार बी मोडून टाकीन दिसत असं करून करून करून. आणि सरकारलाच विनंती
तुम्हाला त्याची जितकीच गरज आहे ना, मराठ्यांची सुद्धा असू द्या. म्हणून या काल झालेल्या राजपत्रित अध्यादेशाचं अधिसूचनेचं अंमलबजावणी तुम्ही लवकर करा. शेरशायरीतून काल भुजबळांनी टीका केली. ते म्हणाले दिल के लिए दिल है, हम दुश्मन के लिए तलवार है. याचं गाच पाण्यात दुकान टाकी तो का म्हणा एखादं, म्हणजे तुला 3-3 रुपये तरी द्यायचे लोक म्हणलं की. काल प्रकाश आंबेडकर सभेच्या ठिकाणी मी प्रकाश शेंडगे यांच्यासोबत होते. आता त्यांनी असं म्हटलं की मराठ्यांना आता प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत, असं चिथावणीकर वाटतंय का तुम्हाला? त्याच्यात काय एवढं मोठेपण आहे त्यांना, ते सगळ्यांच्या सोबत आहे. कारण ते जे महामानवाने घटना लिहिली त्यांचे ते वारसदार आहेत, वंशज. ते जनतेबरोबर कोणाबरोबर राहू शकते, आमच्या बरोबर होते आहेत, त्यांच्या बरोबर राहतील. म्हणजे का बंधन आहेत का त्यांना कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं? तुम्ही असं वाटण्या टाकता पहिल्यापासून, म्हणूनच तुमच्या संग लोक राहिला. तुमच्याकडे माणूस आला की तुम्ही लगेच म्हणता तेव्हा आमचा आहे. तुम्हाला वाटण्या टाकायचं कोणी सांगितलं? ते प्रत्येकाचे असते. शेवटी छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत, जसे ते आमचे तसे सगळ्यांचे. तसेच यांना बंधन नाहीये, कारण घटनाकारांचे वंशज आहेत, ते सगळ्यांचेच असू शकते, सगळ्या जनतेचे असू शकते. कोणाकडे गेले मग ते आमचेच आहेत. आमच्याकडे आले आम्ही म्हणलो तोंडाचा शब्द आमचेच आहेत. तुमच्याकडे लगेच तुमचे वाटण्या टाकायची सवय तुम्हाला पहिल्यापासून. हा जो त्यांनी सांगितलंय की मराठ्यांची हजामत करू नये, धाडी करू नये, एक प्रकारे दोन समाजाचा कुठेतरी तेढ निर्माण होण्याचा हा प्रयत्न. काय म्हणजे तेढ निर्माण व्हायचं? नाही, धाडी करू नये असं त्याचं म्हणणं असेल तर नाही जायचं मराठी, आम्ही आमच्या घरीच करू. काय एवढं उलट काय सोपं आहे? मरून नाही म्हणा त्याला, उपाशी मारायचं दिसतंय तुला, मारे उपाशी गोरगरीब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.